टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत कवाड़ में भव्य कुश्ती का आयोजन हर साल नीलेश दादा गुरु साहब के नेतृत्व में किया जाता है। हम आपको बता दें कि कैलाशवासी महादू गोपाल गुरु स्मार्ट भव्य कुश्ती का आयोजन होता है। इस अवसर पर बहुत सारे नेतागण मौजूद होते हैं और भव्य कुश्ती चलता है, जहाँ पे लड़कियां भी कुश्ती में भाग लेती हैं और लड़के तो रहते ही रहते हैं। एक अच्छी बात है कि लड़कियां भी कुश्ती में भाग लेती हैं। और हम आपको बता दें कि कुश्ती एक ऐसी चीज़ है, ज़मीन से जुड़ी हुई खेल है और इसमें बच्चों का भविष्य रहता है। जैसे कि प्रकाश पाटिल साहब ने कहा, मैच में कोई फ़ायदा नहीं है। जो मैच खेला जाता है 2 ओवर 3 ओवर मैच का, ये एक पैसा कमाने का जरिया है। लेकिन जो ये माटी का खेल है, इसमें छोटे छोटे बच्चे जो खेलते हैं, इनकी शरीर भी ताकतवर बनती है। और दूसरी बात कि इससे बच्चों को नौकरियां मिल जाती हैं। इसमें 2 लड़कियां भी एक जो कुश्ती कर रही हैं, दोनों लड़कियां कुश्ती की वजह से सरकारी नौकरी में हैं। तो चलिए हम दिखाते हैं आपको यहाँ का कुछ दृश्य और आप प्रकाश पाटिल साहब को जरूर सुनिएगा कि उन्होंने क्या कहा है। आयोजनाच्या वतीने आपलं सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। काशीनाथ गुरव तंटा मुक्ती अध्यक्ष कवाड समिती आणि सन्मानाशी सहमती। नमस्कार। आजी माझी सर्व संधी आहे खेळण्यासाठी पैलवान उपस्थित झाले आहेत। कृपया व्यासपीठावर आपलं नाव नोंदवायचं आहे। आपण सर्वांना पाठीमागे सुद्धा व्यासपीठा बाजूला व्हायचं आहे आणि आलेल्या सर्व पंचांनी आखाड्यामध्ये फिरत राहायचं आहे। स्थान देते आणि या तीनही गोष्टी मिळाल्या एक भव्य दिव्य विशेष सत्कार आहे। कृपया आपण व्यासपीठाकडे यायचे आणि व्यासपीठावर शिवाजी महाराज संसद रक्ता शिवाचे भक्त नसा नसा त्यांच्या शिवा अरे अरे तिथे पण सलग तुम्हाला करून सोडींना मानाचा मुद्रा छत्रपती शिवाजी महाराज साहेबांच्या समाजात सिंग यूपी विरुद्ध तरण मोरे ठाकूरपाडा 500 रुपये 500 रुपये या आपण स्वीकारावा हे नम्र विनंती। पहिली कुस्ती सुरू झालेली आहे। रजिस्टर कुस्ती सुरू झालेली आहे। यूपीचा सिंग पेलवान विरुद्ध भिवंडी तालुक्यातील ठाकूरपाडा तरण मोरे। एकेरी पटाला पकड दिलेली आहे, खालून आणि ताबा घेतलेला आहे आणि एकेरी चक मारण्याचा प्रयत्न सिंग पेलवानाचा आणि मानांकित मंडळी आहे। पण शब्दांनी तुमचा अपमान नको इच्छितो। आपण उभी असलेली सर्व मंडळी कृपया प्रकाशजी पाटील पानावर मातीच्या कणावर आणि रयतेच्या मनावर एक असा राजा झाला, तो म्हणजे छत्रपती। अरे इतिहासाच्या पानावर आणि रयतेच्या मनावर राजा झाला, तो म्हणजे छत्रपती छत्रपती छत्रपती। महादू वस्ताद गोपाल गुरु यांच्या स्मरणार्थ कुस्तीचा महासंग्राम 2024 या कुस्तीच्या कार्यक्रमाचं आयोजक मीत कुमार अँड कंपनी ग्रामस्थ कवाड आणि निलेश गुरव आणि त्याचे बंधू यांचं सर्व टीम त्यांची आणि कुस्तीच्या या खेळाला प्रोत्साहन देत आहेत, त्याच्याबद्दल मी मनापासून तुमचं मनापासून अभिनंदन करतो। आणि खरं म्हणजे कुस्ती ज्या ज्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये जिथेही असेल, तो व्यक्ती कुठल्या राजकीय पक्षाचा आहे, कुठल्या जाती धर्माचा आहे, परंतु जर कुस्तीला प्रोत्साहन देत असेल तर आम्ही त्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्या त्या तालुक्यात त्या त्या ठिकाणी कुस्तीच्या ठिकाणी जाऊन त्याला जरूर प्रोत्साहन देऊ आणि सहकार्य करू। कारण कुस्ती या खेळाला सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे। खरं म्हणजे
क्रिकेट मुलं, युवा पिढी जी आहे, कॉलेजची मुलं आहेत, शालेय विद्यार्थी जे आहेत, त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक नुकसान होत आहे आणि आई वडिलांच्या सुद्धा कंट्रोलच्या बाहेर गेलेलं आहे. आणि म्हणून क्रिकेटला मी विरोध करतो असं माझं म्हणणं नाही, परंतु क्रिकेट मुलं सगळंच जे आहे बर्बाद झालेली मुलं तुम्हाला पाहायला मिळतील. आणि उन्हातानामध्ये आणि आई वडिलांना न सांगताना सुद्धा शाळेत कॉलेजला न जाताना मुलं क्रिकेटच्या ग्राउंडवर जातात. त्याच्याने त्यांना टेनिस क्रिकेटमधनं कुठलाही फायदा होणार नाही, त्यांचा नुकसानच होणार आहे. आणि त्याच्यामुळं कुस्ती आणि कबड्डी या खेळाला प्रोत्साहन देणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी कुठल्याही प्रकारचा आपल्या मनामध्ये कुठलाही विचार वेगळा न करताना एका विचाराने या मातीच्या खेळाला प्रोत्साहन दिला पाहिजे. मी एक या महाराष्ट्रातला प्रसिद्ध पहिलवान ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती त्या नकुल पाटलांचा मुलगा आहे. आणि त्याच्यामुळं त्यांनी या महाराष्ट्रभर आपल्या जिल्ह्यातल्या कुस्ती पैलवानांबरोबर न खेळताना किती बाहेरून इतर राज्यातल्या आलेल्या पैलवानांबरोबर कुस्ती करत होते. आणि म्हणून माझा मामाही नारायण तरे तेही कुस्तीमध्ये मोठं या जिल्ह्यातलं आणि आपल्या महाराष्ट्रातलं नाव होतं. आणि म्हणून कुस्तीसाठी जसं आता ज्ञानेश्वरचं मी ऐकलं, ज्ञानेश्वर पण कुस्तीमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये खेळलेला आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे. आणि त्याच्यामुळं खूप असे जे पैलवान जे आहेत, आता सगळ्यांची नावं घेतली तर मोठी लिस्ट आहे. दादा तिकडं वर बसलेला आहेत आणि दादाच्या बरोबरची टीम आहे ती सगळीच्या सगळी अनेक कुस्तीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही भेटत असतात किंवा आम्ही निवड चाचणी घेतली होती, तिला सुद्धा राज्यस्तराचा दर्जा असा कार्यक्रम घेतला होता. आणि म्हणून कुस्तीला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी मी मनापासून कुस्तीच्या सहभागी झालेल्या पैलवानांना माझी विनंती असेल, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल तो आपण सगळ्यांनी स्वीकारला पाहिजे. कारण कुस्ती या खेळाला जर त्याची उंची वाढवायची असेल तर कुस्तीचं खेळाडू पण त्या खेळाडूमध्ये असायला पाहिजे. त्यांनी कुस्तीचं कुठेही माझ्या मुलं गालबोट लागेल असं वर्तन करता कामा नये. आणि इतरांना आपली कुस्ती बघण्यासाठी इतरांना पाहता यावा, कुस्तीच्या आखाड्यामध्ये सगळ्यांनी जर येऊन थांबलं तर बाकीच्यांना ज्यांना कुस्ती पाहण्याची इच्छा आहे त्यांना पाहण्याची संधी दिली पाहिजे. निलेश आणि तुझ्या सहकार्यांना मनापासून या ठिकाणी कुस्तीच्या कार्यक्रमाबद्दल तुझं अभिनंदन करतो आणि आपल्याला खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय महाराज. विकीला तर हात धरला त्याचा मनेश भोईरनं नांदेडच्या. आणि या दोन्ही खेळाडूंची सलामी आपले सर्वांचे लाडके नेते प्रकाशजी पाटील साहेब आणि मग ते केणे सर असतील. अरे नाही चुकला, नाही चुकला. अंबरनाथ तालुक्यातील भावेश साळवी हा पैलवान 5,000 रुपयावर बिंजो साडी फिरत आहे, त्याला जोड द्या. आणखीन 5,000 रुपये मध्ये आलेले आहेत, ते म्हणजे आपले ज्ञानेश्वर पवार साहेब यांनी सांगितलेले का मी पण 5,000ची कुस्ती लावणार आहे आणि माझ्याकडनं 5,000 बक्षीस त्यांनी जाहीर केलेले आहेत. पुनश्च एकदा सर्व सुवर्ण खेळाडूंसाठी सुवर्ण संधी. बिंजोडच्या कुस्तीसाठी सन्माननीय प्रकाशजी नकुल पाटील यांच्या हस्ते होणाऱ्या 2 कुस्त्यांना 5,000 बक्षीस, 10,000 रुपये इथे आलेले आहेत सर्वांना. आणि मागच्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांनी बारीक करून दोघांना फिरवणार याचा चौदरपाटचा तो पाण्यासारखे बना सतत वाहत राहा. पहा वाढणार तसे खेळाडूंचं तसंच आहे. सर्व खेळाडूंनी खेळत राहा, सर्व खेळाडूंनी खेळत राहा, काही हरणार. वा 590 काकडवाड तालुका अंबरनाथ. पैलवान हा लाल जंगवाला येगतपुरीचा आहे. येगतपुरी विरुद्ध ठाणे जिल्हा अशी कुस्ती आहे. पंचांनी फिरत राहायचं आहे. स्वागत स्वागत. जरा स्टेजच्या समोरची बाजूला वाला पटकन कुस्ती दिसत नाही. चालू असेल कुस्तीचा सर्वांना आनंद मिळावा. खाली बघा.
तुम्ही खाली बसून घ्या. निश्चय सर्वांना खेळाडूंना कुस्ती हो कुस्तीचा विजय ठरला. साळवी पेलवान हा विजय झालेला आहे. सुंदर टाळ्या वाजवा. अगदी उत्कृष्ट असा खेळ सादर केला साहेबांच्या शुभ. बजरंग बली की बजरंग बली की. या खेळातून पुढे साकारता येतं उभं आयुष्य. तनाने मोठे आहात, मनाने मोठे आहात आणि झालेले का जोरदार टाळ्यांनी स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विशेष सत्कार इथे होत आहे. सतत रोखो वादळ, श्वासात रोखुनी बादल, डोळ्यात रोखुनी आग. हा संग्राम कुस्तीवीरांसाठी कुस्तीच्या स्पर्धा भरवता. मी ठाणे जिल्हा कुस्तीवीर संघाचा अध्यक्ष म्हणून या पुढे ज्या ज्या स्पर्धा आपण भरवली ते ज्या स्पर्धा आपण ठेवाल त्यासाठी प्रत्येक ठिकाणी आपल्या सोबत असेल व आपले कुस्तीवीर या स्पर्धेत भाग घेतील त्यांच्या सर्वांचं मी अभिनंदन करेन. त्यांना शुभेच्छा देईन. त्यांच्या पुढच्या वाटचालीची शुभेच्छा देईन. मातीचा खेळ आहे. आपण सगळे मातीतली माणसं आहोत. मातीच्या खेळातून आपण प्रोत्साहन घेऊन महाराष्ट्राच्या लेवलला, देशाच्या लेवलला, इंटरनॅशनल लेवलला कुस्तीमध्ये कसा आपला भिवंडीतला मातीचा कुस्तीवीर जाईल यासाठी आपल्याला सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्यांना ज्या कुस्तीच्या ठिकाणी जे त्यांचे शिक्षक असतील, जे त्यांना प्रोत्साहन देतात, शिकवतात, त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करेन की आपण हे असे कुस्तीवीर तयार करता, मातीतली माणसं तयार करता, चांगले कुस्तीवीर तयार करता. त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून धन्यवाद देईन. आणि कुस्तीवीरांसाठी कुस्तीवीर संघाचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडनं जे जे होईल या कुस्तीवीरांसाठी ते मी मनापासून प्रयत्न करेन. पुन्हा एकदा मी या स्पर्धेनिमित्त जे प्रेक्षक आले त्यांचेही मनापासून धन्यवाद देईन. आणि आयोग ते येऊन या वाडगाव कमिटीच्या वतीने आपलं स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. असल्यापासून ज्ञान प्रसार करणारे हे खेळाडू आणि पासून साकारावं असं वैभव दाखवणारे पुन्हा नव्याने अखंडपणे सुरू खूप कष्ट मेहनत घेत आहेत. त्यांना सर्वांनी या सर्वांच्या स्वागतासाठी जोरदार टाळ्या करायच्या आहेत. असा मोठं हार सर्वांना अर्पण करून एकत्रितपणे पेलवान महाराष्ट्र चॅम्पियन आणि ठाणे जिल्हा चॅम्पियन असे ह्या स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या सर्व मंडळींचं, निलेश गुरवांचं मी आभार व्यक्त करतो. आणि त्यांना भविष्यामध्येही अशाच प्रकारची चांगली स्पर्धा त्यांनी या गावामध्ये भरावी. एक जुनी परंपरा, कुस्तीची परंपरा, या मातीशी निगडीत अशी जी परंपरा यांनी चालू ठेवलेली आहे. भारतीय संस्कृती वाढवण्यासाठी या सर्व परंपरेचा नक्कीच उपयोग होतो. त्यामुळे मी परत एकदा या सर्व आयोजकांचं, निलेश गुरवांचं एक अभिनंदन करतो आणि त्यांना आभार व्यक्त करतो. संग्राम 2024 उपस्थित सर्व कुस्तीपट्टू, कुस्ती रसिक, सर्व मान्यवर मंडळी, खरं तर आम्हाला खूप अभिमान आहे या गोष्टीचा की आज या कुस्तीच्या खेळाला कवाड गावामध्ये ज्या ज्या वेळेला आमची जत्रा असते, जवळजवळ जत्रेला 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि ही परंपरा चालत आलेली आहे. जत्रेच्या दुसऱ्या दिवशी आमच्या कुस्तींचा कार्यक्रम असतो आणि या कुस्त्यांच्या कार्यक्रमाला आजच्या जवळजवळ 100 वर्ष प्लस झालेले आहेत. तर आम्हाला सांगताना खूप अभिमान वाटतो की ही परंपरा आम्ही चालू ठेवलेली आहे. माझी सर्व गावकऱ्यांना मी धन्यवाद देतो. आज बघितलं तर मधल्या काळामध्ये या कुस्तीचा खेळ बंद पडलेला. मी नेहमी आजच्या दिवशी कुस्तीचे जेव्हा स्पर्धा असतील तर मी एक नाव नेहमी आवर्जून उल्लेख करतो की आमचे गावचे प्रतिष्ठित नागरिक मधुकर गुरव यांनी मला वेळोवेळी सांगितलं की आपल्याला बाळा या कुस्त्या चालू करायच्या आहेत. हा मातीतला खेळ आज बघितला तर हा मातीतला खेळ लुप्त पावत चाललेला आहे. आज या गोष्टीची गरज आहे आणि हा खेळ चालू करण्याची प्रेरणा मला मधुकर गुरव यांच्याकडून आलेली आहे. तसेच आमचे गावकरी असतील यांच्याकडून मला ही प्रेरणा आलेली आहे. आज मी या ठिकाणी एका व्यक्तीचा मी विशेष उल्लेख करीन की आपल्या ज्या पंचक्रोशीतील मिनारगावचे पैलवान कैलासवासी मारुती भाऊ राणे, त्यांनी जवळजवळ 5 वेळा राष्ट्रीय चॅम्पियन, ठाणे जिल्ह्याचं 5 वेळा ठाणे जिल्ह्याचं
चॅम्पियन राहिलेले आहेत, महाराष्ट्र चॅम्पियन बरोबर खेळलेले आहेत. मला तर वाटतं असा खेळाडू आजपर्यंत इथे झालेला नाही. पण या खेळाडूने जे आपले मारुती राणे होते यांचा जो इतिहास आहे तो बऱ्याच आजच्या पिढीला माहीत नव्हता, पण त्यांचा आदर्श तरुण पिढीला व्हावा म्हणून मी आज त्यांची आठवण आज या ठिकाणी करत आहे. आणि असा पैलवान झालेला आहे. नेहमी मला श्रीराम सर सांगतात का मी त्यांच्याकडून माहिती घेतली, ज्या वेळेला ते व्यायाम करायचे, ज्या वेळेला जमिनीला हात टेकले तर जवळजवळ 1000 सूर्यनमस्कार ते नॉनस्टॉप काढत होते आणि 2000 बैठका ते नॉनस्टॉप करत होते. एवढी त्यांच्यामध्ये ताकद होती आणि एवढी जिद्द होती. अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी आपल्या समाजास पुढे आदर्श ठेवलेला आहे. आणि म्हणून मी सांगतो सर्वांना का हा खेळ आहे आणि आपल्या या कुस्तीचं खरं जर आपल्याला जर कोण प्रोत्साहन देत असेल आणि कुस्ती चालू करण्याची प्रेरणा देत असेल तर श्रीराम सर असतील, विनोद सर असतील, ही त्यांची सर्व टीम आहे. की आम्ही जे आयोजक आहोत त्या आयोजकांना ते नेहमी आम्हाला सांगत असताना त्यांच्याकडून आम्हाला ही ऊर्जा निर्माण होते. आणि मी प्रत्येक गावातील या पंचक्रोशीतच नाही तर संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये जे गावातील पुढारी असतील, प्रतिष्ठित नागरिक असतील त्यांना मी बोलेन की एकच सांगेन की बाबा ही संस्कृती, ही परंपरा आपली चालू राहिली पाहिजे, हे आपण जपलं पाहिजे. आणि सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि मी याच ठिकाणी माझ्या आजोबांचा खरोखर मनापासून आठवण करतो की त्यांनी जे चालू केलेलं होतं ते चालू करण्याची संधी आम्हाला आज मिळालेली आहे. एवढं मला पटकन मुलींचं हा ठीक आहे. आणि दोन्ही आघाडीचे खेळाडू आहेत, उत्तम अशा खेळाडू महिला तयार होत आहेत, अधिकारी बनत आहेत खेळाच्यामुळे. आणि कुस्ती सुरू झालेली आहे. रसिका ब्लॅक रंगाचा टी शर्ट आहे. आता किरण पाटील उपसरपंच कशिवले यांच्या हस्ते आता विजेते पहलवान यांना बक्षीस किरण पाटील सरपंच कशिवली यांच्या शुभ हस्ते बक्षीस प्रदान, एक ताट, मानाचं ताट आणि रुपये 2000 बक्षीस दिले जात आहे. धन्यवाद. चला स्टेज समोर मंडळी सारी बाजूला, स्टेज समोर असणारी मंडळी आपण सर्वांनी लगेचच बाजूला व्हायचं आहे, अन्यथा बसून घ्या. चला स्टेज समोर असलेली मंडळी या मुलींच्या कुस्तीने दाखवून दिलेलं आहे. अतिशय सुंदर रंगतडी संगत माननीय यांच्या वतीने यांच्याकडून या दोन्ही मुलींच्या या दोन्ही कुस्तीपटूंना मुलींना 500 रुपयाचं बक्षीस. खूप छान, धन्यवाद प्रशांतजी. सन्माननीय गावाचे नागरिक यांच्याकडे 100 रुपये. दिनेश बोलले पुढे जा. प्रमोदजी माळी संगत वाढवल्याबद्दल शाळ परिधान कुस्तीचे वस्त्र बजरंग बली वाढवल्याबद्दल असतील, मधुकर राणे असतील, सन्माननीय धीरेजी गुरु पटावर यायचं.